नमस्कार. आपण आहोत आत्ता पिंपरी चिंचवडमधील घरकुलमध्ये, चिखली या ठिकाणी असलेल्या घरकुलमध्ये. काल या ठिकाणी डांबरीकरण झालं होतं. डांबरीकरण होताना मी स्वतः इथून जात होतो. तर काल जे डांबरीकरण केलं आहे त्या रस्त्याची आजची अवस्था बघा काय आहे. सगळे खड्डे या ठिकाणी पडलेत. ते डांबरीकरण करून काय फायदा आहे ते मला कळत नाही आहे. फक्त लोक जे कर भरतात त्याला चुना लावायचं काम पालिका प्रशासनातर्फे होत आहे का असं मला वाटतं. तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे खड्डे पडले. काल डांबरीकरण झालं याच्यावर. डांबरीकरण अशा पद्धतीचं असतं का तुम्ही सांगू शकता? तर डांबरीकरण कुठल्या पद्धतीने केलंय मी तुम्हाला दाखवतो. कशा पद्धतीने याच्यातून माती निघते. या प्रकारे डांबरीकरण असतं का हे. एक मिनटं, इथं काही नागरिक आहेत, त्या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया पाहूया. सांगा काका. पावसामध्ये डांबर टाकलं पण ते टिकत नाही. ओके. आणि एका चेंबर बंद झालेलं आहे. अच्छा. पावसाळ्यात इथं ऑलरेडी एवढं पाणी जमा होतं. गुडघावर पाणी येतं. एकदम मी स्वतः या पाण्यात 3 वेळा अडकलेलो आहे. एकदम गुडघ्यापर्यंत पाणी असतं. आता हे नागरिक इथले आहेत, रहिवासी आहेत, ते काय म्हणतात बघा तुम्ही. किती पाणी असतं काका इथं पावसाळ्यात? गुडघाभर पाणी असते इथं. अच्छा. जाणं येणं मुश्किल होते. अच्छा. आता हे चेंबर नवीन केले होते का? हा, नवीनच केलेले चेंबर. तरी त्यांनी पालिकेने हे चेंबर बुजून टाकलेत. म्हणजे किती निष्काळजीपणा चाललाय पालिका प्रशासनाकडून तुम्ही पाहू शकता इथं. आधी चेंबर ब्लॉक होता, त्याचा चेंबर टाकून हे पूर्ण ब्लॉक झालेलं आहे. ओके. चेंबर ब्लॉक झाल्यामुळे पाणी निचरा होत नाही. इथंच राहता का काका तुम्ही? हो. ठीक आहे. या काकांचं म्हणणं आहे हे चेंबर आत्ताच केले होते, काही दिवसाआधी नवीनच चेंबर होते. कारण आधीचे जे जुने चेंबर होते ते तुंबत होते आणि त्या चेंबरवर पुन्हा डांबरीकरण करून पुन्हा ते बुजवण्यात आलेत. ठीक आहे, पाहूया पालिकेपर्यंत आपण हा व्हिडिओ पोहोचूया नक्की. पालिका प्रशासन कुठं चुकतंय की फक्त लोकांच्या कर जे भरतात त्याला चुना लावायचं काम चाललंय ते आपण पाहूया.